नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी नगरसेवकांसमवेत एसटी बस स्थानक परिसराची पाहणी केली असून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एसटी बस स्थानकात आणखी एक एक्झिट गेट बनवण्याच्या एसटी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। सातारा एसटी बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याने एसटी प्रशासनाने एसटी बस स्थानकाचे नूतनीकरणाचा निर्णय घेतलेला आहे। मात्र या निर्णयामध्ये वाहतूक कोंडी प्रश्नावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी नगरसेवकांसमवेत एसटी स्टँड परिसरात येऊन पाहणी करत एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीबाबत बस स्थानकाला आणखीन एक एक्झिट गेट पूर्व दिशेला बनवण्याच्या सूचना केलेल्या आहेत। यावेळी सातारा शहर ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक अभिजित यादव हे उपस्थित होते। एसटी बस स्थानकात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी याबाबत एसटी प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली आहे। एसटी स्टँडची पाहणी करायला आलो होतो मी। त्याचा एसटी स्टँडचा नवीन प्रकल्प इथं रिकन्स्ट्रक्शनचा होणार आहे। त्या संदर्भात आमचं नगरपालिकेमार्फत आमचं असं म्हणणं आहे की बाबा आउटगेट यांनी या बाजूनं काढावं की जेणेकरून इन अँड आउट हा वेगवेगळा असला की ट्रॅफिकची जी समस्या आपल्याला भेडसून आणि जो बाहेरचा लोड रस्त्यावरचा तो लोड कमी होण्यासाठी त्यांनी एक एक्झिट डोअर त्यांनी वेगळं करावं असं आमचं म्हणणं आहे। त्या संदर्भात आता आमची डीसी मॅडमशी चर्चा झाली तर त्या डीसी मॅडमचं असं म्हणणं आहे की आमची जागा खूप वाया जाते, त्यांनी त्याप्रमाणे तो प्लॅन तयार केलेला आहे। तर त्यांना आता आम्ही एक अशी सूचना केलेली आहे, अशी चर्चेत असं आता आमचं ठरलेलं आहे की त्यांचे आमचे आर्किटेक्ट म्हणजे नगरपालिकेचे आर्किटेक्ट आणि त्यांचे आर्किटेक्ट बसून एक नवीन प्लॅन करायचा, त्यावर आम्ही त्यांना सजेशन देणार आहे। त्यानंतरच आम्ही याची परमिशन जे नवीन बांधकामाची त्यानंतरच देणार आहे। कारण की जर भविष्याचा विचार केला तर साताऱ्यात लोकांना जो त्रास होतो ट्रॅफिकचा, तर हे जर आउटगेट तयार झालं तर त्याचा मार्ग निघेल, अन्यथा आपल्याला कायमस्वरूपी सातारकरांना हा ट्रॅफिक मध्ये राहायला लागेल। बस स्टँड हे सर्वसाधारण 77-78च्या दरम्यान त्याची निर्मिती झाली। ती निर्मिती करत असताना सातारा शहराची आणि सातारा जिल्ह्याची असणारी लोकसंख्या आणि सातारा शहराचा मूळचा 77-78 साली जो सातारा शहराच्या पश्चिम बाजूला बस स्टँडच्या जो हायवे तो पूर्वी NH4 होता, त्या NH4 वरती असणारा लोड आणि आज तो स्टेट हायवे मध्ये कन्वर्ट झालेला आहे। त्या स्टेट हायवेचा विचार करता आणि आजची असणारी बस स्टँड आणि त्यावरती असणारी लोकसंख्या, त्याबरोबर वाहनांची असणारी त्याच्यावरती वाहतूक वर्दळ त्याचा विचार करता सातारा शहर बस स्टँडचं नूतनीकरण करत असताना तो प्लॅन जो त्यांनी आज सबमिट केलेला आहे का तो आम्हाला त्यांनी आज दर्शवला। त्या प्लॅनचा विचार करता सातारा शहर बस स्टँडवरती आज येणाऱ्या एसटी बसेस यांची जर संख्या बघितली तर जवळजवळ 700 ते 800 वाहनं त्यांची रोजची अपडाऊन त्या ठिकाणी करत असतात 24 तासामध्ये। दर तासाला जर त्यांचा हिशोब बघितला आपण तर दर तासाला जवळजवळ 17 ते 18 वाहनांची त्यांच्या येत असते। या संपूर्ण वाहनांचा लोड हा सातारा शहर नगर परिषदेच्या हद्दीशी कनेक्टेड असलेल्या चारही बाजूच्या चतुर्सीमेतील सर्व रस्त्यावरती पडतो। पर्यायाने ह्या नागरिकांना त्रास होतो। म्हणून आम्ही माननीय नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व सातारा नगरपालिकेचे आमचे सभापती सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज डीसी मॅडमची भेट घेतली। त्यांना आम्ही आज विनंती केली, याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांचं सुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य आम्हाला त्याच्यामध्ये मिळालं। ट्रॅफिकनी सुद्धा या संदर्भात वेगळ्या स्वरूपाचे प्लॅन उभे केलेले। त्या प्लॅनचा विचार करता सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी जो आराखडा आज आपण बघतोय त्याचा विचार करता उत्तरेच्या बाजूला जी जागा आहे त्या उत्तरेच्या बाजूनं निमुळता असा उतार आहे, त्या उताराच्या बाजूला जर त्यांना आउटगेट जर त्यांनी केलं तर निश्चित रूपानं सातारा शहरातील येणाऱ्या बसेस आणि जाणाऱ्या बसेस यांची सुसूत्रता त्या ठिकाणी आणि ही सुसूत्रता आमच्यासाठी नाही तर या ठिकाणी येणाऱ्या हजारो नाही लाखो जे या एसटी मधून प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत सुविधा सुखमय अशी होईल अशा स्वरूपाची आम्ही त्यांना विनंती केली। त्यांच्या संदर्भात या संदर्भात त्यांचा वाद झाला की आम्ही हे करणारच। ज्यावेळेस ते करणारी भूमिका घेतली त्यावेळेस आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागली की ज्या सातारा शहरातील नागरिकांच्या भावनांशी सातारा शहराच्या नागरिकांच्या जीवनाशी तुम्ही जर खेळत असाल तर त्या गोष्टी आम्ही सर्व नगरसेवक हे होऊ देणार नाही। त्याचं कारण असं आहे की एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार पहिल्यांदा या सातारा शहराची मातृसंस्था म्हणून सातारा नगरपालिकेकडे बघितलं जातं, तिथं टिकेचं बोट प्रत्येकाचं चालू असतं। त्याच्यामुळं आम्ही आज त्यांना विनंती केली या सर्व गोष्टींचा विचार करता तुमचे आर्किटेक्ट, तुमचे इंजिनियर, आमचे आर्किटेक्ट, आमचे इंजिनियर, आमचे पदाधिकारी एकत्रित बैठक लावा। त्या बैठकीतून निश्चित रूपानं या संपूर्ण जो लोड येतो रस्त्याचा त्या लोडवरती किती रस्त्यावरती वाहतूक व्यवस्था असते, हा रिबन डेव्हलपमेंट ऍक्ट खाली येतो, हा स्टेट हायवे जरी असला तर इंटरनल आमचे जे नगरपालिकेचे रस्ते आहेत त्याच्यावरती पण याचा लोड येतो। ह्या सर्व गोष्टींची आपण चाचणी व्यवस्थित करू आणि मग निर्णय घेऊ। आज तातडीने काही करण्याची काहीच आवश्यकता नाही। इतके दिवस तुम्ही चालवलं, आज 1.5-2 वर्ष झाले तुमच्या निधी प्राप्त झाला आहे, 1.5-2 वर्ष झाले तुमच्या निविदा प्रक्रिया कंप्लीट झालेल्या आहेत, वर्क ऑर्डर देऊन तुमचे 4-5 महिने झालेत।
तुमच्या आतमध्ये अंतर्गत असलेले स्टॉल्स अजून तुमचे शिफ्ट झाले नाहीत, तुम्हाला पर्याय व्यवस्था तुम्ही अजून अद्याप केली नाही, पण एवढी गडबड तुम्ही कशासाठी करताय अशी आम्ही त्यांना विचारणा करून त्यांना सांगितलं. जो सातारकरांच्या नाही तर या संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनेशी त्यांच्या जीविताशी न खेळता एक चांगल्या स्वरूपाचं आपण नियोजन करूया. याच्यामध्ये ट्रॅफिकचा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. ट्रॅफिकचे अधिकारी, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, त्यानंतर पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि एसटी बसेसचे अधिकारीशी जॉईंटली बैठक लावून त्याच्यामधून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून एक चांगल्या स्वरूपाचा तोडगा काढू असं त्यांना आम्ही विनंती केली. ती विनंती या डीसी मॅडमनी मान्य केली. त्याच्यामुळे नेक्स्ट वीकमध्ये लवकरच आम्ही बैठक घेऊन याबाबत निश्चित रूपानं सातारा शहरातील नागरिकांना सुखावा असा प्रवास या ठिकाणी करता येईल अशी व्यवस्था निश्चित रूपानं आम्ही करू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.